श्री नवनाथ भक्तिसार। अलख निरंजन आदेश, अलख निरंजन आदेश। श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय। अध्याय 24। या अध्यायाची फलश्रुती बालहत्या दोष नाहीसा होऊन मुले सुखी होतील। श्री गणेशाय नमः। जय जय जी निरंजना, अलक्ष गोचर व्यक्त निर्गुणा, पूर्ण ब्रह्म मायाहरणा, चक्रचालका आदिपुरुषा, हे गुणातीता सर्वत्र भरिता, सगुण रूपा लक्ष्मीकांता, मागिल्य रसाळ कथा, मच्छिंद्रोत्सव दाबिला, एका सुवर्ण विटेसाठी कणकगिरी करी गोरक्ष जेटी। आता मम वागवटी भरतरी आख्यान वदविका, तरी श्रोते ऐका कथन, पूर्वी मित्ररश्मी करिता गमन, वातचक्री प्रेरुणी स्यंदन, असता चळा जातसे, तो उर्वशी विमानासनी येत झाली भूलोकवणी, तवती दारा मुख्य मंडणी, मदनबाई देखिली देखताची पंचबाणी, शरीर वेदले मिंत्रावरुणी, वेदताची इंद्रियस्थाने येऊनी रेत झगटले, झगटताची इंद्रिय रेत स्थान सोडून झाले विभक्त, विभक्त होता पतन त्वरित, आकाशाहुनी पै झाले, परी आकाशाहुनी होताची पतन, वाताने ते विभक्तपण, द्विभाग झाले मही कारण, येऊनी आदळले एक भाग लोमश आश्रमा, येऊनी पावला थेट उत्तमा, घटी पडताची तनु उत्तमा, अगस्तींची ओतली, यापरी दुसरा भाग तो कौलिक ऋषींच्या आश्रमाचा अंग, येताशी कैसा झाला वेग, तोची श्रवण करा आता। कौलिक घेऊनी पात्र भरतरी, भिक्षोदेश धरुणी अंतरी, निघता झाला सदना बाहेरी, वस्ती पर्यटन करावया, परी कौलिक येताची बाहेर, भरतरी ठेवणी महीवर, बंद करतसे सदनद्वार, कडी टाळे देऊनिया, परी भरतरी ठेविली अंगणात, तो आकाशातून रेत त्यात, येऊनी अकस्मात भाग एक आदळला, तो इकडे कौलिक ऋषी टाळे देऊनी गृहद्वारासी, येऊनी पाहे भरतरीसी, तो रेत व्यक्त देखिले, रेत व्यक्त देखताची पात्र, अंतकणी विचारी तो पवित्र, चित्ती म्हणे वरुणी मित्र, रेत सांडिले भरतरी, तरी यात गृमी नारायण अवतार घेईल कलित पूर्ण, 3 शत 1 सहस्र दिन, वर्षे लोटली कलीची, इतुके वर्षे कलीची गेलिया, गृमी नारायण अवतरेल भरतरी या, तरी आता भरतरी रक्षुनिया, ठेवू आश्रमी तैसीच, मग ती भरतरी रेत व्यक्ती, रक्षिता झाला आश्रमाप्रती, त्यास दिवस लोटता बहुती, पुढे कली लागला, मग तो कौलिक ऋषी गुप्त विचारता प्रकट देशी, भरतरी नेवणी मंद्राचळासी, गुहाद्वारी ठेविली, गुहाद्वारी ठेवणी पात्र, अदृश्य विचरे तो पवित्र, तो कली लोटला वर्षे 3 सहस्र, 1 शते 3 वर्षे, तो द्वारकाधीश अंशे करून, भरतरीस संचलला गृमी नारायण, जीवित्व व्यक्त रेता कारण, होताची वाढी लागला, वाढी लागता दिवसेंदिवस, पुतळा रेखत चालीला विशेष, पूर्ण भरता नवमास, सिद्ध झाला तो पुतळा, परी मधुमक्षिकेने पात्रात मधुचे जाळे केले होते, त्याचे संग्रह व्यक्त, बाळ वाढी लागला, वाढी लागता मधुबाळ, नवमास लोटला गेला काळ, तरी तो देह होता स्थूळ, भरतरी पात्र भंगले, बहुत दिवसांचे पात्र साधन, झाले होते कुईजटपण, त्यात पर्जन्यकाळी कड्यावरून पर्वत कोसळता लोटले, कोसळता परी एक पाशान, गडबडीत पातला ते स्थान, परी पावताची पात्रांची झगटोन, भरतरी भंग पावली, भरतरी भंगताची बाळ त्यात, तेजस्वी मिरवले शकलांत, मक्षिकेचे मोह व्यक्त, तेही एकांग झाले, मग निर्मळपणे बाळ विरक्त, मिरवू लागले स्वतेजात, जैसे अभ्र वेगळे होता दीप्त, निर्मळपणे मिरवतसे, की स्थिरावले जैसे जीवन, तळा बैसले गढूळपण, ते बाळ भरतरी शुक्तिकारत्न, विमुक्त झाले वेष्टना, परी कडा कोसळला कडकडीत, शब्द झाले अतिनेट, तेने करुणी मक्षिका चाट, भय पाहुणी पळाल्या, एरीकडे एकटे बाळ, शब्द रुदने करी कोल्हाळ, तेथे चरे कुरंगमेळ, तया ठाई पातला, तयात गरोदर कुरंगिणी, सरता आली ते स्थानी, तो बाळ रुदन करीतायनेनी, निवांत तृणी पडलेसे, तरी अफाट तृण दिसे मही, त्यातही बाळ सबळ प्रवाही, सरते येता हरणी तया ठाई, प्रसूत झाली बाळपै, प्रसूत होता बाळे दोन्ही, झाली असता कुरंगिणी, पुन्हा मागे पाहे परतोनी, तो 3 बाळे देखिली,
माझीच बाळे त्रिवर्ग असते ऐसा भास ओढवला चित्ती मग जीवा लावणे त्यांप्रती चाटुने घेतले असे परी ते खडतरपणी दोन्ही पाडसे तिथे संध्या उसरी झगटली स्तनाते परी हे बाळ नेणे पानाते स्तन कवळावे कैसे ते मग ते कुरंगिणी लोटुनी पाडस चौकडे ठेवणी चौपदास मग वत्स लोणी लावी कासेस मुख त्याचे ठाणासी ऐसे लोटता काही एक दिवस तो ते रांगू लागले महिस मग ते मृगे लावणी थानास संगोपन करीत असे ऐसे करवणी स्तनपाणी नित्य पाजी कुरंगिणी आपले मुखीची जिव्हा लावणी करी क्षाळन शरीरासी पाडसे ठेवणी तयास्थानी सरू जातसे विपिना हरिणी घडोघडी येतसे परतोनी जाई बाजूनी बाळाते ऐसे करिता संगोपन वर्षे लोटली तयाते दोन मग हरिणांमध्येची जाऊन पत्रे बक्षी वृक्षांची परी त्या वनचरांचे मेळी विचरता सावज भाषा सकळी स्पष्ट होणे त्या मंडळी त्या समान बोलत असे हस्तीवर्ग गायी म्हैशी व्याघ्र जंबूक लांडगे हरिण भयंकर शार्दूल रोही गेंडा सांबर भाषा समजे सकळांची सर्प किडे मुंगी पाळी पक्षी यांची बोली सकळी तैसेची कोकुणी उत्तर पावली देत असे सकळांची ऐसे परी वनचर रंगणी प्रत्यक्ष अवतार विचरे काणनी जिकडे तिकडे जाय हरिणी तिकडे जातसे ऐसे 5 वर्षेपर्यंत हरिणी मागे तो हिंडत तो एके दिवशी चरत हरिणी आली त्या मार्गे काणनी चरता मागे नेटे तो बाळही आला ते वाटे तो मार्गी सहस्त्री पुरुष भाट मग त्या वाटे ती येती त्या भाटा जयसिंग नाम कांता रेणुका सुमध्यम परी उभेतांचं एक नेम एक चित्ती वर्तती परी कैसे आलोटी शत्रु मित्र ऐक्य दृष्टी की धनद घातका मोह पोटी समानाची वर्तत असे त्यांना पुरुष कांता प्रपंच राहटी वर्तत असता तो सहज त्या मार्गे येता त्या ठाई पातली परी मार्गावरती बाळ देखील दिव्य शक्ती बालार्क किरणी तेजाकृती लखलखित देखील की सहजासहज करावया गमन मयुतला रोहिणी रमण की पावक तेजकांती वसन गुंडाळले वाटत असे ऐशा परी तेजपुंज जयसिंग भाट देखता सहज मनात म्हणे अर्क तेज बाळ असे कोणाचे ऐसे स्त्रियेसी म्हणत असे ऐसे अरण्यात असे बाळ सांडूने गेली सुरस माता पिता कैसी ती की सहज चालता यात चुकली याची माता ऐसे अपार संशय घेता तयापाशी पातली परी बाळ पाहून भय व्याप्त झाले म्हण मग मृग बोलिले आरंभळन पळू लागले मार्गाते ते पाहुणी जयसिंग भाटे धावणी धरली बाळकाची पाठी लागुणी धरुणी मनगट उभा केला बाळ तो उभा धरुणी त्याते बोलत म्हणे बाळा सांडी भयाते तू ते भेटवीन तव माते ते माता कोण ती सांग परी ते कुरंग भाषे करुणी आरंभळ तसे छंदे करुणी नेत्रा लोटले अपार जीवन हाक मारी हरणी ते परी ते हरणी बाळ पाहून कासावीस झाले परम प्राण परी मनुष्य भय करून निकट येऊ शकेना हरणी आपले ठाईच्या ठाई परम आरंभळले महिते देई एरीकडे मार्ग प्रवाही भाट बोले बाळा ते म्हणे वत्सा व्यर्थ का रडसी कोण माता पिता आहे तुझसी सोडून गेले अरण्यासी तरी भेटू तुझा आता परी कुरंग भाषे करून ब्याब्या करुणी करी रुदन मग भाट म्हणे हे वाचाहीन मुखस्तंभ वाटत असे मग हस्त खुणणे पुसे त्यात परी खुणे ते नेने परते मग जयसिंग म्हणे आपले मनात परम अज्ञानी बाळक हे तरी आता असू कैसे याते आपल्या नावे वस्तीस याची जननी भेटल्यास हस्तगत याते करू ऐसा विचार करुणी मानसी उचलुनी घेतला स्वस्कंदासी परी ते आरंभने हरणीस पाचारित अट्ट हसे परी ती कुरंग भाषा काही जयसिंगा ते माहीत नाही तैसे वाहुनी मार्ग प्रवाही घेऊन जात बाळका परी त्या बाळकाचे घेऊन जाता अति आरंभळे हरिणी चित्ता सव्य अपसव्य वेडा भवंता घेऊन हंबरडा मारित असे बाळावरी ठेवली दृष्टी धाव घेतसे पाठोपाठी ठाई ठाई महितटी उभी राहुणे आरंभळे ऐसे हरणे आरंभळत दुर्णी त्यासी मार्ग गमत परंतु जयसिंग पाहुणी मनात
विचार करे आपल्या म्हणे ही हरिणी कवणे अर्थी हिंडत आहे काननाप्रती पाडस चुकार झाले निघुती म्हणून हिंडे विपिनीही ऐसे परी चित्ती भासुनी गमन करतसे मार्गास गमन करिता स्वग्रहास वस्तीस जाऊन पोहोचला मग ती वस्ती पाहुणी हरिणी विपिना गेली निराशपणे परी ठाई ठाई उभी राहुनी हंबरणा मारी आक्रोशे एरीकडे जयसिंग भाट एताग्रामा झाला प्रविष्ट बाळ उपणी कांते सुबट वस्ती फिरू पातला सकळ वस्तीस फेरी फिरून पुन्हा शिबिरा येत परतून ऐसे करिता मासतीन लोटून केले वस्तीसी पर ते बाळ आरंभळता भयाने राहिली सकळ व्यथा मग थोडी थोडी सवय लागता विसर पडला हरिणीस तेची नीती बाळा विसर शनेक पडला कुरंगा पर भोजन पानादिक सारासार कळो सविस्तर लागले बोली चाली शने शनेक प्रविष्ट झाले ते बाळक मग हाका मारी जननी जनक भक्षावया मागतसे असो ऐशा परी अलोट ग्रामोग्रामी हिंडे भाट हिंडता हिंडता भागीरथी तट काशी क्षेत्री पातला परी विश्वेश्वरी दर्शन जात देवालयांतरी स्नान करुणी भागीरथी तीरी बाळ घेऊन गेला असे विश्वेश्वराचे दर्शन करीत तो लिंगातून बोलिला उमाकांत यावे भरतरी अवतारात दृश्य झाला तुम्ही के ऐसे ऐकून नमस्कारिता शब्दोदयी झाला बोलता त्याचे ते शब्द सहजता जयसिंगे ऐकिले मग तो मनात करी विचार बाळ हे करिता नमस्कार शिवलिंग बोले अति मधुर भरतरी ऐसे म्हणून तरी हा आहे कोण अवतार दक्ष स्वर्गवासी आहे प्रत्यक्ष परी प्रारब्ध योग्य आम्हा सुलक्ष प्राप्त झाला वाटत असे जैसा दरिद्रियाचा माणूस गट सहज चालता आदळे वाट तेवी आम्हा बाळ चोखट प्राप्त झाले दैवयोगे की चिंता तुरासी चिंतामणी अवचट लाधला मार्गे करुणी तेवी माते अवतार तरुणी प्राप्त झाला दैवाने की दुष्ट काळाची थोर राहाटी प्राण अन्नाविन होता कष्टी ते सुरभी येऊनी कृपा होती ठाण आपले ओपित असे त्यांना माते झाले निर्दैवा देवे बाळ लाधले परी पुण्य पावले अवतारी दिसतो हा हे पुण्य तरी वर्णू केवडे जयासाठी हा सुळवट दगड हर्ष पाहुणी संस्कार पाड यावे भरतरी म्हणत असे तरी आता भरतरी नाम थोर पाचारू वाचे कारण ऐसे चित्ते कल्पना योजून पुन्हा शिबिरा पातले परी कांते लागून सर्व निवेदिले वर्तमान म्हणे हा पुत्र तुझं कारण अवतार दक्ष सापडला परी हा अवतार दक्ष कैसा म्हणशील तरी वो वाग्रसा तरी शिव प्रत्यक्ष बोलिला ऐसा यावे भरतरी म्हणून अगे हा बाळ करिता नमन ध्वनी हे निघाले लिंगातून ती मी ऐकिले आपल्या काने म्हणून म्हणतो अवतार हा तरी आता येथून याते भरतरी ऐसे नामनिश्चित पाचा ऋणी अंतर्भूत पालन करी बाळाचे ऐसे सांगुनी तो युवती टाकुनी गेला फेरी प्रती परी श्रोते चित्ती कल्पना घेती शिव का बोलिला भरतरी यावे भरतरी ऐसे वचन किमर्थ बदला उमारमण तरी तो भरतरीत पावला जन्म म्हणून शिव बोलिला असे भरतरी अवतारात सगन यावे भरतरी ऐसे म्हणून तरी आता ऐसे ऐका वचन कथा पुढे परिसावी ऐसे जयसिंग रेणुकेची सांगुनी वर्तमान सियसी भरतरी नामा आनंदेसी पाचा ऋतू उभयता त्या उभयतांचे जठांतरी संतती नसे संसार विहारी म्हणून स्नेहाची मोहित लहरी बोलली असे तयाते रेणुका नित्य बैसोनी अंकी चुंबन घेत असे लालणंकी नाना पदार्थ मागितल्या की आणून देती उभयता आसन बसन भोजन पान देती करीती बहुत लालन बाळ खेळताना पाहुणी हर्षयुक्त होती ती बाळ भरतरी पंचवर्षी बोबडे बोले नाचे महिसी नाच नाचुनी धावणे कंठासी मिठी घाली मातेच्या मिठी घालिता रेणुका सती उचलून घेता अंगावरती चुंबन घेता उभयती हास्य वदन करिता ती हसून एकमेका म्हणती ईश्वर पावला आपणांप्रती उदरी नसता स्वसंतती ईश्वर दिधला कृपेने दिधला परी आक्षेप चित्तासी घेऊन म्हणते या बाळासी माता पिता चुकल्यासी शोधित असती महिते परी ती शोधिता कोठे औचित जरी पडली गाठ मग ते आपणापासून नेते घेऊन जातील बाळा ते
ऐसे चिंता उभयती नित्य नित्य हृदयी वाहती। आहा हे बाळ अलौकिक कसे ते स्वरूपामिती नसे याच्या। ऐसे बाळ हे परमसगुण हेतून येतील आम्हापासून। ऐसे चिंतिती परिमन घोटाळत उभयतांचे। मग ते उभयता विचार करीती की यास सोडून क्षेत्राप्रती मयी हिंडता कोणे क्षेत्री गाठी पडेल तयांची। मग त्या क्षेत्री स्थळ पाहून राहते झाले भिक्षुकपणे। भिक्षा मागुनी क्षेत्राकारण निर्वाह ते चालविती। यापरी तो भरतरी बाळ मेळ मुलांचे स्थावर मंडळ त्या माझी खेळे खेळ। राजचिन्हे सर्वस्वी आपण सर्वांचा होणी राव। मुलांचीच मुले सर्व काठीचे करुणी अश्व। शाळा लाविल्या तयाने मंत्री परिचारक पायदळजन। स्वार झुंजार कारकून नाना वेश मुलांची दाखवून। राजचिन्हे करीत असे तरी खेळ नवे भविष्य होणार। होय भाग्याचा संस्कार जैसे ज्याचे भाग्य पर चिन्हे उदय पावली। तरी असो राजचिन्हे खेळ खेळता बाळपणी तो एके दिवशी आरोहणोनी काष्ठशालिके पळताती। पळती ते वाताकृती मुके हो करुणी म्हणती। हो हो म्हणून थापटी ती काष्ठशालिके अश्वाते। ऐसे खेळता सोडून क्षेत्र धावती भरले काननी सर्वत्र। एकांत विपिने खेळ खेळत सन्निध कोणी नसेची। परते कानन चव्हाट्यात भरतरी धावता शालिका अश्वाते। तो पायाचे ठेच लागुनी महिते उलत होणिया पडी येला। पडला मही कासावीस होणी सांडिले शुद्ध बुद्धीस। नेत्रे विकासुनी महिते दाविता झाला तक्षणी। ते श्वेतवर्ण पाहुणी नयन अर्भके पळाली भये करुण। मंत्री भरतरी पावला मरण भूत होईल आता हा। मग आपल्या लागुनी पाठी बक्षील सकळ मग शेवटी। ऐसे भय मांडुनी पोटी पळून गेली अर्भके। जाऊनी भागीरथी घाटावर करीत बसले आहेत विचार। म्हणती भरतरी भूत थोर होऊन हिंडे ग्रामात। मग गडे हो आपण गल्लीसी कैसे खेळावे बक्षील आपणासी। तरी आता आपले ग्रामासी खेळ खेळू सदनात। यापरी दुसरा अर्भक बोलत की बर्वे सांडले काननाते। मनुष्य कोणी नव्हते ते बक्षील असते आपणासी। ऐसे अर्भक घाटावर करीत बसले आहेत विचार। तो एरीकडे मूर्छा पार भरतरी ते वेदली। मही पडलासे उलथोन शरीर सुकले तेने करून। ठाई ठाई भेदले पाशान रुधिर तेने वाहत असे। ऐसे होता अवस्थेसी मैत्रा वरुणे पाहिले त्यासी। मग पुत्र मोह हृदयासी परम कळवळा दाटला। मग महिस मित्रावरुणी येता झाला स्नेह करुणी। अति लगमगे बाळ उचलूनी हृदया लागे कवळीले। त्वरे आणुनी भागीरथी जीवन त्यासी करविले तोयपान। हृदया लागे आलिंगून सावध केले बाळासी। आणि पाहुणी स्वये कृपादृष्टी मग दुःख लेशाची झाली पिटी। पाशान घाव घसवटी अदृश्यपणे मिरवले। मग तो बाळ सावधपणे अंकी घेऊनी मिरवोनी। परमस्नेहे मुखावरोणी वरद हस्ते कुरवाळी। यावरी विप्राचा वेश धरोणी तेथोणी चालीला मित्रावरुणी। भरतरीचा धरुणी पाणी सदना लागे आणीत असे। तो मार्गी येता घाबरे पाहते झाले सर्व किशोर। पाहताची म्हणती भरतरी थोर भूत होऊनी आला रे। ऐसे म्हणून आरडोने पळताती अति भय करून। आपुलाले सदना जाऊन भय दडती संधीत। एरीकडे मित्रावरुणी सदनी आला त्यासी घेऊनी। माता रेणुकेसी पाचारोणी म्हणे सांभाळी बाळाते। मग ते चरणी ठेवणी माथा म्हणे महाराजा हे ताता। आपण कोण्या ग्रामी असता परमस्नेहाळू आम्हा की। ते रेणुका प्रेमळ सती पाहता विप्र दिव्यमूर्ती। वस्त्रासन टाकून निघोते बैसविले त्यावरी। मग म्हणे बाळका करी कवळून आणले तुम्ही मोहे करून। तरी सकळ संशय सोडून नामाभिधान मज सांगा। एरी म्हणे वो सती ऐक या बाळाचा मी असे जनक। म्हणून स्नेहाचे दोंदिक परी तुझपासी मी आलो। तरी बाळ तुझ कारणे कायावाचा केले अर्पण। तरी तूही आता संशय टाकून संगोपन करी याचे। त्या ऐकून बोले ऐसे तुम्ही बाळकाचे जनक कैसे। एरी म्हणे वो अनायासे कथा ऐक बाळाची। अगे मी विप्रवेशे तू ते दिसत आहे परी मी दैवत। मित्रावरुणी नाम माते मही लागे वदतात। मग मुळापासून तिथे कथन भरतरी पात्र व्यक्त जनन। हरणी स्तनीचे संगोपन सकळ निर्णय वदलासे।
तरी या बाळाचे संभवन अपूर्व आहे मही कारण. परी असो पूर्ण दैवाने लाभ झाला तुझ याचा. झाला परी अंतर्भूत जगी म्हणवी का आपला सूत. काया वाचा बुद्धिसूत रक्षण करी उचित आहे. ऐसे सांगुनी मित्रावरुणी जाता झाला आपले स्थानी. एरीकडे नितंबिणी परमचित्ती तोषली. मग भ्रतारासी सांगे वर्तमान. तोही हर्ष ऐकून मग जननी जनकाचे भयपूर्ण बाळक प्रकरणी फिटले की. जैसे वस्त्र स्पर्शिला साबणी सकळ मनाची होय हानी. तेवी मित्रावरुणा वाचने करुणी सकळ संशय फिटलासे. किंवा गढूळ झाले असता उदक स्थिरावल्या दावी पवित्र मुख. तेवी त्याचा समूळ धाक फिटून गेला तत्काळ. की दारा सगुण पर ग्रही असता गरोदर. परी प्रसूतीचे भय थोर प्रसूत झालिया फिटतसे. की अनभ्यस्त कांसे लागता परम भय मानी पार होता. परी पार झालिया सकळ चिंता फिटोणी जाय सरितेची. की अचाट काननी तस्कर भयाते मार्ग मिळाला भयव्यक्त. परिवस्ती पावल्या स्वस्थ चित्त भयापासून होतसे. तन्याय मित्रावरुणी वार्ता ऐकता उभय करणी भयमुक्त होती आनंदोणी. हेलावे चित्त पूर्णत्वे जैसे दुःख जावणी होता मुख. जैसे दुःख जावणी होता सुख पोसे शरीर दोंदिक. तेवी त्यांचे चित्ती बलाहक आनंदाचा उदेला. मग ते अतिप्रेमे करुणी आशा पाशाचे गुंतले बंधन. मग परमस्नेहाचा खुंट उभवून गरके घाली ती त्यासवे. ऐस्या परी दिवसेंदिवस परम उदेले लालन पालनास. तव काशी क्षेत्रे पुण्यवस्तीस 5 वर्षे लोटली. तो 6 वर्षी भर्तरीनाथ पूर्ण झाला वयव्यक्त. जयसिंग आणि रेणुके प्रत लग्न विचार सुचला. मग उभयता बैसुनी एकांती म्हणती चला जाऊ स्वदेशाप्रती. लक्षुनी संबंधा जाती लग्न करू बाळाचे. ऐसा विचार उभयता करोनी सोडिते झाले क्षेत्रा लागोणी. मानवा देशी त्याचा ग्राम उद्देशोनी मार्ग धरिती तयाचा. मार्गी चालता ग्रामोग्रामी भिक्षा करते भिक्षुक धर्मी. मार्गी चालता भविष्यवर्मी विकट झगटले येऊनी. मार्गी चालता काननात तस्कर येऊनी अकस्मात. जयसिंग शस्त्रघाते मुक्त केला प्राणाते. जवळी होते वित्त काही ते हिरोणी नेले तस्करी उपायी. जयसिंग ते प्रेतमही निश्चित पडिले. मग ते पाहुणे रेणुका सती प्रेत करुणे देहा निगुती. परमशोके देहाप्रती सांडिती झाली ते दवा. मग ते उभयता स्त्री पुरुष भर्तरीने काष्टे मिळवणी विशेष. अग्नी लावणी उभयतांच शोक डोही बुडाला. उभयतांचे करिता दहन परी शोक विशोके पोळे प्राण. म्हणे आहा तात मातेने कैसे सोडले काननी या. आहा तुम्ही जननी जनक पाहते झाला परत्र लोक. यावरी माहिते माईक कोणी नसे मज लागे. आहा जननी रेणुका नामी कैसे केली मज सोडूनी. आता आई आई म्हणून वाणी बोलाव मी कोणाते. आहा जननी तू परम माईक जाणत होतीस तृषाभूक. आता निकटपणी लोक परम कैसे पाहतील. आहा जननी रात्रीतून 3 वेळा उठून करवीत होतीस तोयपान. तरी मन निष्ठुर का केले आहा हृदय धरुणी करीसी चुंबन. वाचे म्हणसी बाळ हे ताने ऐसे म्हणून उदकपान करवीत असती नित्यशा. ऐसे माय तू सगन असोनी केले निष्ठुरपण. मग ऐशावणी सोडून गेलीस कैसे जननीय. आहा ताता जयसिंग नामी कैसा गेलासी मज टाकोनी. आता पृथ्वीवर दैन्यवानी कोटे राहू निराश्रित. आहा ताता बाहेर जाता खाऊ मजला आणीत होता. तो मुगुटी खोवणी सदनी येता पाचारुणी मज देशी. ऐसा मोह असता पोटी सांडुनी गेलास विपिनी देती. ऐसे म्हणून कर संपोटी वक्ष स्थळ पिटीत असे. ऐसे रुदन करीत करीत पेटुणी झाला शांत चित्त. परी तो तेथुनी न उठे त्वरित प्राण सोडू पाहत असे. तो मार्गे करुणी व्यावसायिक त्या वंजारे वृषभ कटक. त्यांनी पाहुणी त्याचा शोक परमचित्ती कळवळले. मग तयापाशी येऊनी पुसोने घेतले वर्तमान कळल्या बोलती वचन. बोधनीती तयाते म्हणती अगा भाट सुता. शोक करीसी अतिवृथा होणार झाले विषय माथा. विधी अक्षरे नेमित जरी तू आता करीसी शोक
तरी काय मिळतील जननी जनक ईश्वर करणी प्रारब्ध फुटके आपुलेची म्हणावे। तरी आता धैर्य करून हित पहावे आपले आपण संसार करून आपुले मतीने तिन्ही लोके मिरवावे। ऐसे म्हणून बोधापार उठविल्या त्याचा धरुणी करे मग संगे घेऊन मुक्कामावर आणि लासे भरतरी मुक्कामी राहुणी सकळ जन रात्री देऊनी अन्नपान दुसऱ्या दिवशी सवे घेऊन पुन्हा जात व्यवसायी। ऐसे परी 7-5 दिन शोक करिता गेले लोटून मग दिवसेंदिवस होऊनी विस्मरण सहज स्थिती वर्तत असे। मग त्या व्यावसायिका सहज करू लागला तयांचे काज होता तेजपुंज सकळ साहती आदराने। मग आसन वसन भूषणांसहित व्यावसायिक सकळ संपादित ऐसे परी काही दिवस त्या स्थितीत लोटून गेले तयांचे। यावरी व्यावसायिक धान्य भरुणी अति अमुप उज्जैनी शहर अवंतिक मार्ग धरिला तयांचा। मार्ग सरता वृषभ कटका एवढी पोहोचला अवंतिका तेथे कथेचा रस नेका होईल तो स्वीकारा पुढे। म्हणाल पुढील अध्यायी रस उगाची माना स्वचित्तास ऐसे तरी न म्हणावे पियुष सवी घेता कळो येईल तरी ती कथा सुधार स्थोर वाढी श्रोत्या धुंडी कुमर मालू ऐसा नामोच्चार नरहरी कृपे मिरवत असे। स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किम्याकार सदा परिसोद भाविक चतुर्विशंतित अध्याय गोढा। श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु। शुभम भवतु शिरस्तु। नवनाथ भक्तिसार चतुर्विशंतित अध्याय समाप्त। अलख निरंजन आदेश अलख निरंजन आदेश। श्री गुरुदेव दत्त। श्री नवनाथ महाराज की जय।